पुढची बातमी. धाराशिव जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेल्या कुष्ठरोग शोध मोहिमेमध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. तब्बल 15 लाख लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 10,000 संशयित रुग्ण आढळले आणि पुढील तपासणीनंतर 141 लोकांना कुष्ठरोगाची लागण झाल्याचं समोर आलं. या धक्कादायक आकडेवारीनंतर राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेख यांचा हा खास रिपोर्ट. धाराशिवमध्ये 141 कुष्ठरोगी. आरोग्य विभागाचा धक्कादायक अहवाल. 15 लाख जणांची तपासणी, 10,000 संशयित रुग्ण. धाराशिव जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या काळात एक खास मोहीम राबवली गेली. घराघरात जाऊन कुष्ठरोग तपासणी मोहीम. धक्कादायक बाब ही की या तपासणीत तब्बल 10,075 संशयित रुग्ण आढळून आले आणि त्यापैकी 141 जणांना कुष्ठरोग झाल्याचं निदान झालंय. 10,075 पैकी जवळपास 9,900 पर्यंत तपासणी झालेली आहे. 9,900 मध्ये आजच्या घडीला म्हणजे कालच्या तारखेपर्यंत आपल्याकडे 141 हे लेप्रसीचे किंवा कुष्ठरोगाचे रुग्ण जे आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहेत. पण हा कुष्ठरोग म्हणजे नेमकं काय? या रोगाची लक्षणं काय असतात ते पाहूयात. मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होणारा एक जुनाट रोग आहे. कुष्ठरोग्याच्या त्वचेवर फिकट, लाल आणि जाडसर रंगाचे चट्टे दिसून येतात. भुवया आणि पापण्या गळणं, दृष्टी कमी होणं, पक्षाघात ही लक्षणं दिसून येतात. कुष्ठरोगामुळे रुग्णाच्या अवयवांमध्ये विकृती येते. धाराशिवमध्ये आढळलेल्या 141 रुग्णांपैकी 16% रुग्ण संसर्गिक प्रकारातील असून 84% रुग्ण असंसर्गिक प्रकारातील आहेत. वेळेवर उपचार घेतल्यास हे रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. चांगली बाब म्हणजे जवळपास 85% रुग्ण जे आहेत ते असंसर्गिक प्रकारचे, जे की पॉसिबल असलेले प्रकारचे रुग्ण आपल्याकडे आढळून आलेले आहेत आणि सांसर्गिक प्रकारचे रुग्ण जे आहेत 15% आढळून आलेले आहेत. दरम्यान केंद्र सरकारचा कुष्ठमुक्त भारत संकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबवावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. धाराशिवसारख्या छोट्या जिल्ह्यात जर 140च्या आसपास कुष्ठरोगाचे रुग्ण सापडले असतील तर ही खूप चिंतेची बाब आहे. आणि त्यातली एक चांगली गोष्ट म्हणजे त्यातले 80% हे रुग्ण हे प्रायमरी स्टेजमधले आहेत, त्यांच्यावर उपचार होऊ शकतात. हे जर योग्य वेळेत त्यांचं शोध घेतला गेला, त्यांच्यावर योग्य उपचार केले गेले तर पुढे जे कायमचं अपंगत्व येणार आहे किंवा ते संसर्गजन्य रोग असल्यामुळे बाकीच्या कुटुंबियातल्या लोकांना ते लगेच लागण होत नाही, त्याला 5-10 वर्ष लागण व्हायला लागतात. त्यामुळे हे धोके वाचू शकतात. तर माझं म्हणणं एवढंच आहे की जसं धाराशिवमध्ये मोहीम योग्यरित्या राबवली गेली त्याच पद्धतीची मोहीम पूर्ण महाराष्ट्रात राबवली गेली पाहिजे. दरम्यान या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी आमटे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. त्या सर्वेक्षणाचे जसे जसे आकडे येत आहेत तसं तसं ते लक्षात येते की आपल्याला जी अपेक्षा होती की सरकारचे जे टार्गेट आहे की 27 सालापर्यंत लेप्रसी संपावी, तर कुष्ठरोगाचं ते जे निर्मूलनाचं काम चालू आहे त्याच्यामध्ये अशा वेळी जेव्हा केसेस अजून वाढल्या आहेत असं लक्षात येते तेव्हा नक्कीच ते थोडं चिंतेचं वाटू शकतं. त्यामुळे तो आकडा हे फक्त अनुमानात वाढलाय असं नाहीये, ओव्हरऑलच तो आकडा समोर येतोय की प्रमाण वाढतं आहे म्हणून. कुष्ठरोगाची लागण झाली तरी तो पूर्णपणे बराही होतो. त्यासाठी सरकार, प्रशासन, सामाजिक संस्था आणि समाजातील प्रत्येक घटकाकडून एकत्रित प्रयत्न होणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण कुष्ठरोगाचं समूळ उच्चाटन करू शकू. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.